वैभव, जरा तुझ्या बॅकग्राऊंडबद्दल आणि घरच्यांबद्दल सांग. काय, कुठली शेती आहे तुमची, काय करतात? माझं नाव वैभव आणि बेसिकली मी साताऱ्याचं आहे. साताऱ्यामध्ये आमची वैयक्तिक 2 एकर शेती जी आम्ही पारंपरिकरित्या करतो. शेताची ओळख म्हणजे आत्तापर्यंत आम्ही पारंपरिक शेती करत होतो, आता इथून पुढं आम्ही आधुनिक शेतीकडे निश्चितच पाऊल टाकणार आहे. माझ्यापासून आम्ही ती सुरुवात करणार. इस्रायलमध्ये तू ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काम केलंस. ऑर्गॅनिक फार्मिंग हा आजकालचा खूप हॉट सब्जेक्ट म्हणता येईल की असं जे खूप चर्चेला झालेला विषय आहे. तर ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल निश्चितच सेंद्रिय शेती हा आजचा चर्चेचा विषय आहे. कारण ज्या आजपर्यंत आपण खात आलो, जे पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड यांचा जो जास्तीत जास्त वापर केला जातो, त्याच्यामुळे जे आपल्या शरीराला हानी होते, तर ती कुठंतरी भरून काढता आली पाहिजे. यासाठीच आजचा शेतकरी आणि ग्राहक ज्याला आपण देव म्हणतो, तो आज जागरूक झालेला आहे. तर त्यांना सेंद्रिय हवं आहे आणि त्यांना जे हवं आहे तेच आपण पिकवायचं आहे. आणि जे पिकवतो आहे म्हणजे जे सेंद्रिय पिकवतो आहे त्याला आज डिमांड आहे. तर त्यासाठीच सेंद्रिय शेतीमध्ये एक भविष्य थोडक्यात. आणि तेच मला इस्रायलमध्ये शिकता आलं. कारण मी 100% रेड स्वीट पॉइंटेड पेपर फार्मवरती 1 वर्ष काम केलं. त्याच्या आधी मी बनाना फार्मवरती सुद्धा काम केलं, जे ऑर्गॅनिकच होतं. आणि इव्हन डेअरी फार्मवरती सुद्धा काम केलं, जे सुद्धा सेंद्रिय होतं. पण मग इस्रायलमधली सेंद्रिय शेती आणि भारतातली सेंद्रिय शेती याच्यात काय तुला फरक जाणवला? इस्रायलमधली सेंद्रिय शेती आणि इथली सेंद्रिय शेती याच्यामध्ये बेसिक फरक मार्केटचा आहे. प्रोडक्शन आपण इथंही घेतो सेंद्रिय शेतीमधून, तिथंही घेतात. पण मार्केट एक टार्गेटेड मार्केट जर माहीत असेल, मला मार्केटमध्ये एवढा भाव मिळणार आहे, तर त्या पद्धतीनं मी शेती करू शकतो. आज इंडियामध्ये आपण सेंद्रिय शेती करतो, पण आपल्याला मार्केट कुठं आहे हे आपल्याला माहीत नाही. आणि इस्रायलमध्ये सेंद्रिय शेती जर तुम्ही केली तर त्याला एक परफेक्ट मार्केट आहे, टार्गेट मार्केट आहे, जो प्रोड्यूस युरोपमध्ये जाणार आहे. तर युरोप म्हणजे युरोपियन कंट्रीज ज्या त्यांचं युरोगॅप सर्टिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये त्यांनी त्या गोष्टी नमूद केलेल्या असतात की आम्हाला हे कंटेंट हवेत, हे कंटेंट नको आहेत. तर शेतकरी त्या पद्धतीनं त्याचं प्रोडक्शन घेतो. मग हा एक फरक आहे आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये. आणि मग उत्पादन आपल्या इथे सेंद्रिय शेतीचं उत्पादन एवढं तर तेवढंच इस्रायलमध्ये तर का जास्त उत्पादन होतं? हां, निश्चितच इस्रायलमध्ये सेंद्रिय शेतीचं उत्पादन हे आपल्यापेक्षा जास्त आहे. आणि जरी आपण आत्ता सुरुवात केली तर ते हळूहळू वाढणार आहे. आत्ता सुरुवातीला गॅरंटेड डेफिनेटली तुम्हाला ते कमीच मिळणार आहे, पण ते वाढू शकतं. त्या टेक्निक्स, त्या मॉडर्न टेक्निक्स जर आपण शेतामध्ये उतरवल्या तर निश्चितच ते वाढू शकतं. आणि मग सेंद्रिय शेती करताना कुठल्या प्रकारची टेक्नॉलॉजी आणि खास करून टेक्नॉलॉजीचा कितपत वापर केला जातो आणि त्याच्यातनं काय इस्रायलीमध्ये? सेंद्रिय शेती म्हणजे तुम्ही फक्त पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड ह्याच गोष्टी सेंद्रिय वापरल्या म्हणजे तुमचं प्रोडक्शन सेंद्रिय झालं अशी गोष्ट होत नाही. कोणतंही प्रोडक्टचं प्रोडक्शन घेण्याआधीपासून जर तुम्ही ती सेंद्रिय शेतीमध्ये उतरलात, त्याचं प्रोडक्शनपासून हार्वेस्टिंगपर्यंत जर तुम्ही इवन पॅकेजिंगपर्यंतही तुम्ही सेंद्रिय करू शकता. थोडक्यात सांगायचं तर आम्ही ऑर्गॅनिक फार्मवरती काम करत होतो, पेपर फार्मवरती. तर त्याचं उत्पादन म्हणजे तो प्लांटिंग करण्याआधी त्याला सेंद्रिय जो टॉनिक ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये ते सुद्धा सेंद्रिय. त्याच्यामध्ये मग पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड हे सुद्धा सेंद्रिय वापरलं जात होतं. इवन तुम्ही जो नाईफनं कट करणार तो सुद्धा सेंद्रिय प्रोडक्टमध्ये बुडवलेला असायचा. म्हणजे इथपासून ते काळजी घेत होते. आता मार्केटिंग तुमचे जे स्टँडर्ड्स ठरलेले होते त्याच्यानुसारच ते पाण्याचा नियोजित वापर, त्याच्यानंतर जर पेस्ट अटॅक झाला, डिसीज कोणताही आढळला तर त्याच्यावरती सेंद्रिय इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड वापरले जात होते. याच्यामध्ये त्यांचं गव्हर्नमेंट कोणती मदत करतं तर बायोबी ही एक अग्रणी कंपनी आहे इस्रायलमध्ये, ज्याचं नेटवर्क पूर्ण इस्रायलमध्ये आहे. तर ती कंपनी त्यांचे जे प्रोफेसर्स, डॉक्टर्स ज्यांना आम्ही म्हणायचो, ते डॉक्टर्स आठवड्यातून 2 वेळा व्हिजिट करायचे. ते तुमचा पेस्ट, इन्सेक्ट तो डिटेक्ट करायचे, त्याच्यावरती ते मार्गदर्शन करायचे की शेतकऱ्याला तो पेस्ट, इन्सेक्ट अटॅक समजून येऊ शकतो आणि इथवरच ते थांबायचे नाहीत. तर तो अटॅक झाल्यानंतर त्याला कोणते, आता ॲफिड्स असेल, अग्निमोत, ज्यांना ते अग्निमोत बोलतात, आपण ॲफिड्स बोलतो. जर ॲफिडचा अटॅक आला असेल तर बायोस्पिरल्स हे त्यांचं बायोबीचं प्रोडक्ट आहे. तर ते एका ग्रीन हाऊसमध्ये जर 2 ओळींमध्ये असेल तर त्या 2 ओळींपुरतं किती लागेल, किंवा पूर्ण ग्रीन हाऊसमध्ये असेल तर त्या ग्रीन हाऊसला किती लागेल, याचं ते पूर्ण
म्हणजे थोडक्यात ती ऑर्डर तुमची ते कंपनीला देतात. कंपनी दुसऱ्या दिवशी लगेच ते तुमच्या शेतामध्ये, म्हणजे आम्ही 5ला सकाळी काम सुरू करायचो, पण त्या ऑफिसमध्ये म्हणजे कार्ड स्वॅप करायला जायच्या आधी आम्हाला ते प्रोडक्ट तिथं बाहेर दिसायचं, की आम्हाला समजून जायचं की आम्हाला ते जो बायोबीचा प्रोडक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. आणि याच्या मागे जसं म्हणाल की ही जी शेतकरी कंपन्या, मार्केटिंग कंपन्या याच्यामधली जी चेन आहे ती इस्रायलमध्ये अतिशय कार्यक्षमपणे काम करते. अतिशय कार्यक्षमपणे. मी म्हणजे इफ यू आस्क मी द डिफरन्स बिटवीन इंडियन ॲग्रिकल्चर अँड इस्रायल ॲग्रिकल्चर, तर इस्रायल ॲग्रिकल्चर आणि इंडियाचं ॲग्रिकल्चर याच्यामध्ये बेसिक डिफरन्स हाच की ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज, गव्हर्नमेंट, फार्मर आणि एक्सटेन्शन ऑफिसर ह्या 4 गोष्टी शेतीच्या थोडक्यात पिलर आहेत, हे खांब आहेत शेती तुमची सक्षम करण्यासाठी. तर ह्या 4 गोष्टी तिथं पाळल्या जातात. म्हणजे त्यांच्या शिक्षणामध्ये देखील त्या गोष्टी, म्हणजे नवीन जर व्हरायटी आल्या तर 6 महिन्यामध्ये त्यांचा तो अभ्यासक्रम बदलू शकतो. आम्हाला इव्हन शिकवण्यासाठी क्लासरूममध्ये शेतकरी शिकवण्यासाठी यायचे, कोणते प्रोफेसर येत नव्हते. त्यामुळे त्यांनी गव्हर्नमेंटने त्यांना काय मदत केली आणि त्यांनी काय अडॉप्ट केलं, काय कोणत्या गोष्टीचा वापर केला हे लगेच आम्हाला समजायचं. तुम्ही जो आठवड्याचा 1 दिवस तिथे शिकायचा आहे, तर ते थेरॉटिकल शिक्षण आणि आपल्याकडचं कृषी शिक्षण याच्यात तुला काय फरक जाणवला? किंवा तुम्ही मला पटीमध्ये विचारलं तर 100 पटीनं त्यांचं शिक्षण पुढे, ते कसं मी सांगतो. आजही आपण म्हणजे 10 वर्षापूर्वी ज्या व्हरायटीज होत्या, 10 वर्षापूर्वी आपण कोणते फर्टिलायझर वापरतो, आज 2,4-D बॅन आहे त्याच्यावर, पण तरी देखील त्या अभ्यासक्रमात आहे. हा फरक आहे. तिथे जर तुम्ही विचारलं तर बायोबी कंपनी आहे, आणखीन दुसऱ्या ॲग्रोफ्रेश, कार्मेल, मग त्यांनी कोणकोणते मार्केट उपलब्ध केले शेतकऱ्यांच्यासाठी हे देखील त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये येतं. मग नवीन आम्हाला फील्ड व्हिजिट असायची, तर आम्ही एका ग्रेप फार्मवरती गेलो जिथं सेंद्रिय शेती केली, ते सुद्धा सेंद्रिय होते ग्रेप फार्मवरती. तर त्यांच्याकडे 5 ते 6 प्लॉट होते, ज्याच्यामध्ये 10 वर्षापूर्वीच्या प्लॉटमध्ये त्यांनी काय इन्व्हेन्शन्स ॲडॉप्ट केले होते. काय केलं होतं बाबा, त्यांनी मल्चिंग 10 वर्षापूर्वी केलं होतं, तर आजचं केलं. आज मल्चिंग तर आहेच, पण त्यांनी एक नवीन इन्व्हेन्शन आणलं की बाबा रे तुम्हाला पाणीसुद्धा साठवता येईल आणि म्हणजे ते केमिकल, बाहेरचं केमिकल इथे येऊ शकणार नाही. तर त्यासाठी त्यांनी ट्रेंचेस बनवले. मग हे आजचं इन्व्हेन्शन, मग हे सुद्धा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा वापर केला. आपल्याकडे जे सेंद्रिय शेतकरी आहेत त्यांच्या कुठल्या अडचणी आहेत, म्हणजे त्यांना मार्केट नाही आहे हीच प्रामुख्याने अडचण आहे का इतर काही गोष्टी ज्या त्यांना करण्यासारख्या आहेत की ज्या इस्रायलकडनं किंवा याच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत सेंद्रिय शेतकऱ्यांना? आपल्याकडच्या शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीमध्ये उतरायचं असेल तर त्याला पूर्णपणे ज्या सेंद्रिय शेतीमध्ये भारतामध्ये असणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यावरती डिपेंड राहावं लागेल. आपला आजचा शेतकरी स्वतः गांडूळ खत, स्वतः जो लिंबाचा रस हे करण्यामध्ये तो एक्सपर्ट नाही आहे किंवा त्याला त्याच्यामध्ये उतरायचं नाही. हा दृष्टिकोन बदलला पाहिजे. स्वतःपासून जर सुरुवात केली सेंद्रिय शेतीसाठी, निंबोळी पेंडीचा वापर असेल, करंजी पेंडीचा वापर असेल, गांडूळ खताचा वापर असेल, तुमचं सेंद्रिय खताचा वापर असेल की जे तुम्ही शेतावरती बनवू शकता. तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला बाहेरच्या कंपन्यांवरती अवलंबून राहायचं नसेल तर त्याचा जर वापर तुम्ही केला तर निश्चितच. पण म्हणजे तुला म्हणायचं की सध्या त्याला ते म्हणजे मला थोडंसं कळलं नाही की शेतकऱ्यांनी या सगळ्या गोष्टी स्वतः बनवाव्यात का? जर जसं इस्रायलमध्ये तू बघितलंस की अशा गोष्टी त्या शेतकऱ्याला एक किफायतशीर भावात पुरवणाऱ्या आणि वेळेवर पुरवणाऱ्या कंपन्या आहेत किंवा त्यांची चेन असल्यामुळे शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीमध्ये ज्या गोष्टी इनपुट्स म्हणून लागतात त्याला विकत घेता येत असल्यामुळे पटकन तातडीने, त्यामुळे त्याचे बरेच कष्ट आणि वेळ वाचतो आणि त्याच्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंग करणं ते जास्त किफायतशीर. असं काय तुला नक्की? मी मांडलेला मुद्दा म्हणजे स्वतः का बनवायचं, कारण त्या आज मार्केटमध्ये सेंद्रिय जे पेस्टिसाइड इन्सेक्टिव्ह आहेत त्यांच्या किमती भरपूर खूप तुफानी किमती, त्यामुळे शेतकरी त्याच्याकडे वळत नाही. पण मग असं एकट्या शेतकऱ्याला या सगळ्या गोष्टी स्वतःच्या बांधावर करणं जमेल का? त्याच्यात जर गट शेतीसारखं 4 सेंद्रिय शेतीवाल्यांनी एकत्र येऊन जर असं ते बनवलं आणि एकमेकांच्यात ते विभागून घेतलं तर ते जास्त निश्चितच. कारण गट शेती जर केली तर त्याचे फायदे भरपूर आहेत. जर सेंद्रिय शेती गट शेतीने जर करत असाल तर त्याचे फायदे भरपूरच आहेत. आणि एक गव्हर्नमेंट थ्रू किंवा प्रायव्हेट कंपनी जर ह्याच्यामध्ये उतरल्या, त्यांनी जर त्यांची वैयक्तिक चेन निर्माण केली किंवा बरे शेतकऱ्याला आपण हे शेतकऱ्याच्या शेतावरती नेऊन ते द्यायचं, किफायतशीर भावामध्ये दिलं तर निश्चितच सेंद्रिय शेतीचा. एक शेवटचा प्रश्न विचारतो की सेंद्रिय शेतकरी
म्हणून जर आपल्याकडे बघितलंस तर मार्केट कसं आहे आपल्याकडे सेंद्रिय शेतीला आणि भविष्य काय दिसतं सेंद्रिय शेतीचं? मी भविष्य एवढं सांगू शकेन की इथून पुढच्या 5 वर्ष असतील 10 वर्ष त्याच्यानंतर ग्राहकाला सेंद्रिय हवा असल्यामुळे पूर्ण शेती सेंद्रिय होणार. ठीक.